सकाळी UAEला रवाना होणारे. या 2 दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान मोदी दुबईत होणाऱ्या COP28च्या जागतिक हवामान कृती शिखर परिषदेला उपस्थित राहतील. याशिवाय ते काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत. UAS स्पेस एजन्सी, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख बिल नेल्सन यांनी बुधवारी अंतराळात जाणारे पहिले भारतीय राकेश शर्मा यांची बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था मुख्यालयात भेट घेतली. जपानच्या इओजिमा बेटावरील ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक होऊन राख आणि इतर सामग्री आकाशात विखुरली आहे. हे बेट टोकियोपासून 970 किलोमीटर अंतरावर आहे. सोशल मीडियावर ज्वालामुखीच्या उद्रेकाचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये धुराचे लोट हवेत उडताना दिसतायत. अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांचे बुधवारी वयाच्या 100व्या वर्षी कनेक्टिकट येथील त्यांच्या घरी निधन झालंय. किसिंजर असोसिएट्स इंकने ही माहिती दिली आहे. किसिंजर हे एक वादग्रस्त नोबेल शांतता पारितोषिक विजेते आणि मुत्सद्दी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप अमेरिकेने भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांच्यावर केलाय. न्यूयॉर्क टाइम्सच्या मते आरोपीला असे करण्याचे आदेश भारत सरकारच्या अधिकाऱ्याने दिले होते. इस्रायल हमास यांच्यातील युद्धबंदीच्या 6व्या दिवशी हमासने एकूण 16 जणांची सुटका केली. आधी 2 रशियन इस्रायली महिलांना सोडण्यात आलं. नंतर 10 इस्रायली आणि 4 थाई नागरिकांची सुटका करण्यात आली. देशातील डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि मैदानी भागात पावसामुळे थंडी वाढली आहे. जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी सकाळपासून मुसळधार हिमवृष्टी होत आहे. हिमवृष्टीनंतर गुलबर्गचे किमान तापमान उणे 1 अंशावर पोहोचले. उत्तर काशीच्या सिलकियारा बोगद्यातून सर्व 41 मजुरांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर 29 नोव्हेंबरच्या बुधवारी रात्री देहरादून येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इगास उत्सव साजरा करण्यात आला. CM धामी यांच्यासह काही मजुरांचे कुटुंबीय देखील यात सहभागी झाले होते. गुजरातमधील सुरतमध्ये एका रासायनिक कारखान्याच्या स्टोरेज टँकमध्ये स्फोट झाला, ज्यामध्ये 27 कर्मचारी जखमी झाले. 7 बेपत्ता असल्याची नोंद आहे. गुरुवारी सकाळी 7 मृतदेह सापडल्यात. उर्वरित 20 कर्मचाऱ्यांपैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. तेलंगणातील 119 विधानसभा जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत 36.68% मतदान झालंय. मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवरून अजानवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या युक्तिवादावर कोर्टाने विचारले, मंदिरात पूजा किंवा भजन कीर्तनासाठी लाऊडस्पीकरचा वापर केल्याने त्रास होत नाही का? सिलगियारा डंडारगाव बोगद्याचं काम सेफ्टी ऑडिट नंतरही सुरू राहील, कारण हा बोगदा 12,000 कोटींच्या महत्त्वाकांक्षी चारधाम ऑल वेदर रोड प्रोजेक्टचा महत्त्वाचा भाग आहे. तथापि त्यांच्या बांधकामातील त्रुटींवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर बांधकाम एजन्सीने मौन बाळगलं आहे. मराठा आणि ओबीसी संघर्ष पुढे येत असून छगन भुजबळांच्या सभेला मराठा समाजाने मराठा नेते विरोध करत आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनीही छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर मत व्यक्त करत किती मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे याचं गणित मांडलं आहे. एवढा उठापाठा कुणासाठी असं त्यांनी विचारलेलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतात बसून शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ही मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेली आहे. नितेश राणे कोण आहेत? महाराष्ट्राच्या जनतेकडून ज्यांची टाकाऊ मुले म्हणून गणना केली जाते त्यांच्याकडून प्रतिक्रिया ऐकण्याची जनतेला सवय नाही, असा निशाणा संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी नितेश राणेंवर साधला. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. छगन भुजबळ हे पनवती आहेत, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे 7.5 लागेल, अशा तिखट शब्दात मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. किमान गेल्या वर्षीचा दर तरी कापसाला देण्यात यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
साताऱ्यातील विजय खामकार यांची मुलगी सायलीने लग्नासाठी रिक्षातून लग्न मंडपात जाण्याचा आग्रह धरला. रिक्षातूनच लग्न मंडपात जाण्याच्या लेकीच्या निर्णयानंतर वडिलांनी 1 न 2 तब्बल 20 रिक्षा दारात उभ्या केल्या. सर्व वऱ्हाडी मंडळी रिक्षातूनच लग्न मंडपात दाखल झाली. त्यामुळे या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111वा दीक्षांत समारंभ शनिवारी 2 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे संपन्न होत आहे. या समारंभाला भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करणार आहेत. सरकारने समृद्धी महामार्गावर रस्त्यालगतच्या सोयीसुविधा देण्याचे टेंडर दुसऱ्यांदा काढलं होतं. दुसऱ्यांदाही एकच निविदा आल्याने आता तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण सरकारी अधिकाऱ्याने नागपुरात आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. शुभम कांबळे असं 25 वर्षीय अधिकाऱ्याचं नाव आहे. ते अन्न आणि औषध प्रशासन विभागात निरीक्षकपदी कार्यरत होते. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होतंय. या अधिवेशनासाठी तारांकित प्रश्नांचा पाऊसही पडत असून विधान परिषदेत आतापर्यंत 1800 वर प्रश्न दाखल झाल्याची माहिती आहे. तर गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारण्यात येतील. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. स्टोक्सने बुधवारी 29 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा नुकताच विवाह बंधनात अडकला. रणदीपने त्याची प्रेयसी लिन लैशरामशी लग्नगाठ बांधली. मणिपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने दोघांचा विवाह सोहळा पार पडला. रणदीप आणि लिनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. गेल्या अनेक वर्षांपासून रणदीप आणि लिन हे रिलेशनशिपमध्ये होत्या. आता लग्नानंतर रणदीपने त्यांच्या होणाऱ्या मुलांबाबतही इच्छा व्यक्त केली आहे.